आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। सटाणासह मुल्हेर परिसरात जोरदार गारपीट, बळीराजा हतबल। सटाणा शहरासह तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात आज दुपारी 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास अचानक झालेल्या जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। मुल्हेर, दगडपाडा, जामोटी, भीमखेत या परिसरात काही वेळातच हवामानात मोठा बदल झाला आणि गारांचा जोरदार मारा सुरू झाला। तर सटाणा शहरात संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास जोरदार गारपीट होऊन मुसळधार पाऊस पडला। या गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे काढणीस तयार असलेल्या कांदा पिकाला मोठा फटका बसलाय। अनेक शेतांमध्ये कांद्याचे पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक काही मिनिटातच नष्ट झाल्याने आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले। चैत्र पौर्णिमेच्या सुमारास दरवर्षी अवकाळी पावसाचे आगमन होत असते, मात्र या पावसासोबत होणारी गारपीट शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे। विशेषतः काढणीच्या टप्प्यावर असलेल्या पिकांवर याचा सर्वाधिक परिणाम होत असून यंदाही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे। या अनपेक्षित बदलामुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसान भरपाईची मागणी जोर धरत आहे। अनेक शेतकऱ्यांनी पिकासाठी घेतलेले कर्ज, वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चित दर यामुळे आधीच अडचणीत असताना या गारपिटीने त्यांची परिस्थिती आणखी बिकट केली आहे। दरम्यान प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त भागाचा आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्थानिक स्तरावरून होत आहे। अन्यथा या संकटाचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी इंद्रजित वाघ, श्लोक भामरे।